हॅलो, स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हा सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या ब्लॉगला पण सुरुवात करूयात. तर आज आहे 24 जानेवारी आणि आजच्या दिवशी अहोंचा वाढदिवस असतो. तर आणि याआधी सुद्धा बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की आम्ही वाढदिवस सेलिब्रेट नाही करत, तिघांचेच शिर्डीला जातो किंवा मग गावात कुठेतरी जर वेळ नसेल शिर्डीला जायला किंवा काही प्रॉब्लेम असेल तर गावात मंदिरात जातो. तर आता आम्ही शिर्डीसाठी निघतो आहे कारण भरपूर दिवस झालेले जाणं झालेलं नाही आहे आणि वाढदिवसाचं निमित्तसुद्धा आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करा पूर्ण. काय झालं तर खूप जास्त लेट झालेलं आहे मला. आता दुपारचे 2 वाजत आलेले घरातलं तर आवरलं आणि झालं असं की आज म्हणजे सकाळी लवकरच निघायचं होतं आम्हाला, पण माझ्याकडे क्लायंट होते आणि माझ्या ज्याने लक्षात नव्हतं आणि हो सांगितलं गेलं होतं की मी करून दिलं असं म्हणून. तर माझ्या ज्याने क्लायंटला हो सांगितलं गेलं होतं कारण मला वाटलं 9-10 वाजेपर्यंत येतील तर माझं आवरून होईल, पण क्लायंटला यायलाच खूप जास्त उशीर झाला 12 वाजेपर्यंत. तर आता 2 वाजत आलेले, 2-3 जण येऊन गेलेले आहेत, आता 1 जण बाकी आहे. तर मी त्यांचीच वाट बघते, ते झालं की लागले सामारा निघायचं आहे. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर एक आठवड्याभरापूर्वीच फोन झालेला होता एका ताईंचा मला की त्यांच्या मुलीला तयार करून द्यायचं होतं. तर म्हणजे माझ्या लक्षात नव्हतं 24 तारखेचं, तर मी त्यांना हो सांगून दिलं होतं. तर नंतर मला नाही सांगणं योग्य वाटत नव्हतं म्हणून मग ती लहान दिदी होती एक मेकअपसाठी आणि तिच्यासोबतच परत तिची आणखीन एक फ्रेंडसुद्धा होती. तर असे 2 जणींचे मेकअप होते आणि त्यांना यायला खूप जास्त लेट झालं आणि मी त्यांना 9चं टायमिंग सांगितलं होतं सकाळी, पण तरी त्यांना खूप जास्त लेट झालं होतं. तसं त्यांनी मला फोन करून कळवलं होतं, पण तरी मला तेवढा वेळ त्यांच्यासाठी थांबावं लागलं होतं. मग नाहीतर माझं असं चाललं होतं की 9ला ते आलं की 10-11पर्यंत त्यांचं होईल आणि 11ला आपण निघूयात म्हणून, पण ते आल्याच 12ला आणि ते 9ला येणार म्हणून मी 9 वाजेशी सगळं आवरून ठेवलं होतं. फक्त अंघोळ तेवढी माझी व्हायची बाकी होती, नाश्ता वगैरे सगळं करून झालं होतं. ते आले, त्यांचं झालं की लगेच आपण निघूयात असं माझं चाललं होतं, पण त्यांना यायला खूप जास्त लेट झालं. आणि त्यानंतर मग नाही त्यांच्या फ्रेंड्सचे फोन आले होते, त्यांना केक कटिंगसाठी बाहेर बोलवलं होतं थोड्या वेळासाठी त्यांनी. आणि सध्या तर झाडांना पाणी घालायचं काम आधीला दिलेलं आहे, घरी असल्यामुळे 2-3 दिवस तर घरीच होतं. तर आणि झाडं माझी वर ठेवलेली हे तर मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलंच होतं. तर मी क्लायंटही करत होती, घरातले आवरत होते आणि स्वतःही तयार होत होती. तर इथे माझा ड्रेस वगैरे झाला होता आता चेंज करून आणि त्यानंतर थोडीफार तयारी झाली होती. आणि ह्या 1-2 जणी होत्या ज्यांना की अर्जंट होतं, तर त्यांच्याकडे हळदी कुंकू होतं. तर 2 ननद भाऊजाई आहेत. आधी ही ताई आली होती, मग नंतर माझी फ्रेंड जी आहे ती आली. तर तिचं असं होतं की संध्याकाळी त्यांच्याकडे हळदी कुंकू होतं, त्यामुळे तिलाही अर्जंट होतं म्हणून मी थोड्या वेळ आणखीन यांना थांबून घेतलं. तसं आता घरी आले होते आणि ते स्वतः तयार होत होते आणि त्यातलं त्यात त्यांना ऑप्शन करायचंही राहिलं होतं कारण मी सकाळी घरातलं आवरलं आणि निघायच्या वेळेस आंघोळ करू म्हणून आंघोळ थांबवून घेतली होती त्या मुली गेल्यानंतर. आणि माझी आंघोळ झाली तोपर्यंत घरात नव्हते, ते निघून गेले होते. तर त्यामुळे ऑप्शन करायचंही राहिलं होतं. तर आता ते आले, तर आधी त्यांचं ऑप्शन करते आता. आणि माझ्याकडे हळदी कुंकू होतं त्या दिवशी रात्री, खूप लेट झालं होतं आणि म्हणूनच मी जे काही सोसायटीच्या बाहेरच्या ज्या मैत्रिणी आहेत माझ्या, तर त्यांना त्या दिवशी बोलवणं नव्हतं झालेलं. तर आता एकेकीला बोलवते मी आणि आता रथसप्तमी उद्याला आली. तर आज ह्या आल्या होत्या, तर यांनाही हळदी कुंकू दिलं आणि अजून 1-2 जणी राहिलेल्या, त्यांना संध्याकाळी जर का मी लवकर आली शिर्डीवर नंतर संध्याकाळी बोलून घेईल किंवा मग उद्या रविवारच्या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी सकाळी असं काहीतरी करावं लागेल. कारण माझं टायमिंगच मी ह्यावेळेस हळदी कुंकूचं रात्री 9:30ला ठेवला होता, 9-9:30ला, त्यामुळे मग यांना बोलावणं नव्हतं झालेलं. आणि त्यानंतर मग घरी आले होते, त्यांचं औक्षण केलं आणि सकाळीच करायचं असतं खरं तर, सकाळी लवकर उठून. पण सध्या मला सगळीकडे हळदी कुंकू सुरू असल्यामुळे पार्लरमध्ये कोणी ना कोणी सुरूच असतं सारखं, तर रात्री पण खूप जास्त लेट होत होतं आणि त्याच्यामुळे मग झोपणं उशिरा झालं की सकाळी जाग नाही येत. आणि त्यातल्या त्यात आधीला लगातार 2-3 दिवसांची सुट्ट्या होत्या, त्याच्यामुळे थोडंसं लेटच झालं. आणि हे गिफ्ट मी त्यांच्यासाठी घेतलं होतं, जे की मी कालच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं होतं की आम्ही बघायला गेलो होतो शर्ट वगैरे, पण आम्हाला आवडलं नव्हतं कालच्या दिवशी. तर आज मला वेळ नव्हतं, तर मी अहोंनाच सांगितलं होतं तुम्ही जाताय, तुमच्या फ्रेंड्सनी बोलवलं तिथे, तर तिकडनं येताना घेऊन याल म्हणून. तर मला खूप भारी वाटते कारण दरवर्षी जे काही गिफ्ट देणं होतं तर ते त्यांच्याचकडचे पैसे असायचे. आपण जे काही बाजाराचे वगैरे असतात त्याच्यातून साठवून ठेवतो, तर त्यातून मी काहीतरी गिफ्ट घेत होती यांच्यासाठी बाजूला पैसे काढून. पण ह्यावेळेस मात्र मी माझ्या स्वतःच्या पैशांनी घेतलं, तर मला खूप भारी वाटत होतं.
आणि त्यांनी ब्लॅक कलरचं शर्ट घेतलं, जे की मी त्यांना काल नको म्हणत होते की ब्लॅक नको घेऊयात म्हणून. आणि माझं ट्रायपॉड मोडल्यामुळे हे असं काही साधीच्या हातात कॅमेरा देऊन त्याला कॅमेरामॅन बनवावं लागतं. तर आज उद्यामध्ये तेही आणावं लागणार आहे अर्जंट. तर जसंच आम्ही रस्त्याने निघालो तर 2-3 ठिकाणांपेक्षा जास्त ठिकाणी आम्हाला साईबाबांची पालखी प्रत्येक वेळेस लागतेच. हे पायी जाणारे लोक असतात, तर 2-3 ठिकाणी लागले आम्हाला. आणि यांच्याकडे बघून असं वाटतं की एकदा आपणही साईबाबांची पायवारी करावी. म्हणजे यांच्याकडे बघूनही वाटतं आणि असंही माझी खूप इच्छा आहे मनापासून की एकदा तरी शिर्डीला पायी जावं म्हणून. असं सोबत वगैरे कोणी असलं की सोसायटीत एखाद्या वेळेस चर्चा करून बघूया, कोणी जमलं आम्ही 4-5 जणी तर नक्की जाऊ आम्ही पायी. म्हणजे माझी खूप जास्त इच्छा आहे पायी जायची. आणि जसं आम्ही शिर्डीला पोहोचलो तर संध्याकाळ झाली होती आणि सकाळपासून आम्ही फक्त नाश्त्यावर होतो. खाणं वगैरे काहीच झालेलं नव्हतं घरात, कारण मला स्वयंपाक बनवायला वेळच नव्हता भेटलेला. आणि मग इथे आल्यावर सगळ्यात आधी आम्ही प्रसाद घ्यायचं ठरवलं. आणि मी आणि आम्ही तर सकाळी थोडंच नाश्ता केला होता. तर बाहेर गेले तर त्यांना 1-2 ठिकाणी चहा वगैरे झालं होतं आणि शिवाय केक वगैरे कटिंग केलं होतं, तर ते त्यांनी खाल्लं असेल. तर त्यांना फारशी भूक वाटत नव्हती, पण आम्हाला दोघांना खूप जास्त भूक लागली होती. तर सगळ्यात आधी म्हटलं आपण प्रसाद घेऊयात, कारण दर्शन घ्यायचं जर ठरवलं तर अजून आम्हाला आयडिया नव्हती की मंदिराजवळ किती गर्दी काय वगैरे असं, पण इथे कमी वाटत होती. तर मला वाटलं आजच्या दिवशी दर्शन होईल. आणि तीर्थक्षेत्र कुठलंही असू दे, मला असं तिथे जे काही असतं प्रसादालय, तर तिथे जेवायला खूप आवडतं, तिथलाच प्रसाद घ्यायला. आणि याआधी गेल्या वर्षी आम्ही शेगावला गेलो होतो, तर मी पहिल्यांदा गेलो होती शेगावला. तर तिथलाही प्रसादालयामधलं प्रसाद मला खूप जास्त आवडला होता. आधीला तर अजूनही आठवतं. सिंपल जेवण असतं, सात्विक भोजन असतं, पण काय त्याला टेस्ट असतं की म्हणजे सांगू नाही शकत आपण, इतकं छान त्याला टेस्ट असते. तर सगळ्यात आधी तर आम्ही जेवायचं ठरवलं, कारण मला तर अक्षरशः गरगरल्यासारखं होत होतं. आणि दरवर्षी कसं असतं की आहोंचा बड्डे असला की सगळं त्यांचं आवडीचं बनवलं जातं जेवणात. म्हणजे स्पेशली पुरणपोळी असते. आणि जर का सकाळी लवकर आम्ही शिर्डीला निघालो तर मग नाही होत, पण जर का दुपारी 10-11पर्यंत निघायचं असेल तर मी आदल्या दिवशीच तयारी करून ठेवायची आणि पुरणपोळी बनवायची. पण ह्यावेळेस तेही नको म्हणत होते, मग ते राहिलं. आणि दुसरं काही बनवायला मला वेळच नाही भेटला, कारण सकाळी क्लायंटला मी 9ला सांगितलं होतं. मग मी फक्त नाश्त्याचं बनवलं होतं आणि त्यासोबत शिरा बनवलं होतं, काहीतरी गोडाचं बनवायचं म्हणून. तर तेवढ्यावरच आम्ही होतो. मला तर फारसं गोडाचं आवडत नाही, मी फक्त पोहेच खाल्ले होते. आणि असा काहीसा व्ह्यू दिसत होता वरनं, जिथे आम्ही जेवणासाठी वर गेलो होतो. तर तिथून आणि जेवण करून झाल्यानंतर आम्ही थोड्या वेळ ते खाली बसलो, कारण आमचं असं चाललं होतं, कारण गाडी आम्ही जिथे पार्क केली होती तर मी आम्हाला म्हणत होती की आपण गाडी इथेच ठेवू आणि इथे जे काही बस येत आहेत, ज्या फ्री बसेस असतात की प्रसादालयापासून आपल्याला मंदिराजवळ सोडतात, तर त्याने आपण मंदिराकडे जाऊयात आणि तिथून दर्शन घेऊन बसने परत इकडे येऊन मी इकडे घरी जाऊयात. तर एक 5 ते 10 मिनटं आम्ही तिथे अशी बसलो होतो, गप्पा मारल्या आणि खूप छान वाटत होतं. इथे बसून खूप शांत वाटत होतं. आणि मला तर माहिती नाही शिर्डीशी काय वेगळं अटॅचमेंट आहे काय माहिती, मला तर अगदी माहेरी आल्यासारखंच वाटतं, खूप रिलॅक्स वाटतं. आणि आधीच इथे काहीतरी वेगळंच चाललं होतं, तुमचं सिनेमॅटिक शूट घेतो असं काहीतरी तर म्हणत होता आणि कॅमेरा घेऊन शूट करत होता सगळीकडे. त्यानंतर आम्ही इथे बस स्टॉपवर येऊन थांबलो, बसची वाट बघत होतो आणि भली मोठी लाईन होती इथे बसलेली आमच्या आधी. मला तर वाटलं होतं की आता नंबर लागतो की नाही ह्या बसमध्ये आपला, की परत आपल्याला अजून गाडीकडे जायला लागेल. पण एक 10 ते 15 मिनटं आम्ही तिथे वाट बघितली आणि त्यानंतर मग बस आली होती. मला वाटलं होतं की आधीला ह्या बसमध्ये नेऊ तिकडे, तर त्याला मजा वाटेल म्हणून, पण असं काहीच त्याचं रिॲक्शन होतं. आम्ही दररोज बसतो. आणि ह्या सगळ्याजणी इतकं छान असं दांड्या खेळत तिकडनं येत होत्या. मागे साईबाबांची पालखी होती, पण जसाच मी फोन घेतला शूट करायला तेव्हा अशी थांबून घेतलं त्यांनी. म्हणजे ही बस होती मधात आणि इथून पुढे जाऊन त्यांनी परत सुरुवात केली होती. मी शूट करायला घेतल्यावर नेमकं ते थांबल्या होत्या दांड्या खेळायच्या.
आणि तिथे शिर्डीला मंदिराजवळ गेल्यावर प्रत्येक वेळेस हे टांगे दिसतात. मला असं वाटत होते की हे गावात आपल्याला कुठे जायचं असेल किंवा भोजनालयाजवळ वगैरे तर तिथे सोडत असतील, पण तसं नव्हतं. ते फक्त एक हाऊस म्हणून राईडसाठी तिथे उभे केले होते. तिथल्या तिथे ते 1-2 चक्कर वगैरे असं काही मारून देत असतील बहुतेक, ते विचारल्यावर त्यांनी सांगितलं. आणि आता आल्या तर हे एक आहे गार्डन छोटंसं बनवलेलं आहे आणि आत्ताच रिसेंटली म्हणजे 1-2 वर्षांपूर्वी बनवलं असेल बहुतेक. खूप छान आहे. एकदा मी गेली होती मध्ये आणि तिथे फोटोज वगैरे केले होते क्लिक, पण आत्ता त्याच्यानंतर जेवढ्या वेळेस जाणं झालं आहे तर फारसा वेळ नसतो. फक्त दर्शन घेऊन आम्ही निघून येतो. आणि आजही तसंच काहीसं होतं. रात्र झाली होती आणि आम्हाला घरी निघायचं होतं परत दर्शन घेऊन. तसं तर आम्ही मुक्कामही केला असतं तिथे, पण मग दुसऱ्या दिवशी आधीच्या मॅचेस होत्या. रविवार होती, सुट्टी होती, तो काही इश्यू नव्हता. पण मग मॅचेस असल्यामुळे आम्हाला घरी यायला लागलं, कारण तो थांबतच नव्हता. तो आम्हाला 8 वाजेपासूनच म्हणायला लागला होता की लवकर घेऊया तसं. त्यामुळे आम्ही साईबाबांची जी खिडकी असते तर तिथून दर्शन घेतलं होतं गेट पास घेऊन, लाईनीत उभं न राहता. त्यानंतर द्वारकामाईत दर्शन घेतलं होतं आणि मुखदर्शन पण घेतलं होतं समोरून. आणि रात्री आम्ही रिटर्न झालो होतो, म्हणजे घरी आलो होतो रिटर्न. आणि ह्या दुसऱ्या दिवशीच आता मी शूट करते. देवघर आवरायचं होतं मला. गेल्या 2-3 दिवसांपासून वरवर पूजा होत होती, म्हणजे अशी मनासारखी होत नव्हती माझ्या. तर आज हे सगळं काही मला आवरायचं होतं. आणि खालचं आसनही बदलायचं होतं. ते व्हाईट कलरचं भरपूर दिवस झाले होते त्याला टाकून. आणि घाण तर नव्हतं ते झालेलं, कारण ते रोजच्या रोज देवांना जेव्हा अंघोळ घालते सगळ्या मूर्त्या उतरवलेल्या असतात तेव्हा मी एक कपडा तिथेही मारायची. पण तरीसुद्धा आता सारखं बघून बोर वाटायला लागलं होतं. खूप दिवस झाले होते. म्हटलं ते हे बदलून घेऊयात आपण. आणि तसंही प्रदोष असलं की ते मला खाली टाकायला लागतं आणि हे इथे टाकलेलं असल्यामुळं मग मी व्हाईट कलरचा प्लेन रुमाल पाठवर मला टाकायला लागत होता. त्यामुळे आता तो काढून घेते आणि त्याला आज धुवून घेईल मी. आणि दुसरं आसन आज बदलवून घेते आता. तर माझ्या देवघराबद्दल तर बऱ्याचदा सांगून झालेलं आहे की ते खिडकीजवळ असल्यामुळे खूप जास्त धूळ त्याच्यावर नेहमी येत असते, तर रोजच्या रोज एक कपडा मारून घ्यायला लागतो. तसा वरवर मारलेला असतो, पण आज मला आतून वगैरे सगळे ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं होतं. त्यासाठी सगळ्यात आधी तर पूर्ण देवघर मी खाली करून घेतलं, देव वगैरे बाहेर काढून घेतले. आणि हा एक ओला कपडा घेतला होता, त्याने सगळं पुसून काढलं. आणि ते जे काही खालचं कापड आहे त्यावरही जी काही घाण पडली होती तर तीही झटकून घेतली. आणि आतल्या पायऱ्या वगैरे सगळं ओल्या कपड्याने पुसून घेतलं. आणि वरचं जे होतं तर ते नंतर मी देवपूजा वगैरे सगळं आवरून झाल्यानंतर पुसून घेतलं होतं. आता सगळ्यात आधी तर मला देवपूजाच करायची होती, कारण लेट झालं होतं, कारण घरी यायला पण आम्हाला रात्री लेट झालं होतं. आणि आता खूपदा असंच होतं आहे की रात्री लेट होतं आहे आणि सकाळी लेट उठणं होतं आहे. आणि तर सुरुवातीला खूप म्हणजे लवकर उठायची मी. आता जरा रुटीन डिस्टर्बच झालेलं आहे, तर होईल हळूहळू आता व्यवस्थित. आता मुलांना भरपूर अशा सुट्ट्या पण लगातार आल्या, त्यामुळे पण तसं होतं बऱ्याचदा सुट्टी असली की जर आपण आरामानेच उठतो. तर इथे आता खालचं आसन मी ते बदलवून घेतलं आहे. आणि त्यानंतर हे जे काही फोटोज असतात तर यांना रोजच्या रोज गंध लावलेला असतो, तर तेही पुसणं होत नाही. तर आजच्या दिवशी तेही सगळं गंध वगैरे त्यांच्यावरनं काढून घेतलं मी ओल्या कापडाने. आणि महालक्ष्मीची मूर्ती जी आहे लक्ष्मीपूजनसाठी घेतलेली, तर मी ती देवघरातच ठेवली आणि देवघरातच तिची अजूनही पूजा करते आहे. तर तीही पुसून घेतली मी. आणि आधी ती मध्यभागी ठेवलेली असायची, आता मी जिथे हात ठेवला होता तिथे. पण आता विठ्ठल रुक्माईची जी काही मूर्ती आहे माझी, जी मी देवघरात ठेवलेली होती, तर ती मी आता हॉलमध्ये ठेवलेली आहे. तर त्यामुळे तिथे जागा रिकामी झालेली आहे, तर ती मूर्ती मी आता वर शिफ्ट केली वरच्या पायरीवर. आणि एका लाईनीत आता खाली माझे सगळे देव आलेले आहेत, तर असंही छान वाटतं आहे. जे की मी आता तुम्हाला लास्टमध्ये संपूर्ण पूजा झाल्यानंतर दाखवेल देवघरात कशा पद्धतीने मी नवीन देवांची मांडणी केली ते. आणि गेल्या काही दिवस माझं हेही रुटीन थांबलं आहे, जे की रोजच्या रोज मी जरी देवपूजा करत नसले, म्हणजे मला वेळ असतो तर मीच करते, पण बऱ्याचदा अहो करतात सकाळची पूजा. तर मी जेव्हा फ्री होते घरातलं सगळं आवरून हे जातात दोघं बापलेकं, तेव्हा मी रोज एक माळजप नक्की करते कुलदेवतेची. आणि प्रत्येक म्हणजे कुलस्त्रीने ती करायलाच हवी रोजच्या रोज. त्याचे खूप सारे फायदे आहेत. म्हणजे मला तरी खूप शांत वाटतं. असं नाही की खूप सारं काहीतरी पैसाच मिळेल आपल्याला, असं नाही, पण मनशांती खूप भेटते त्यामुळे. आणि प्रत्येक कुलस्त्रीने कुलदेवीची ही पूजा किंवा मग आठवण रोज दिवसातून एकदा तरी करायला हवी. माझ्या तोंडात तर नेहमी मंत्र असतोच सुरू आमच्या कुलदेवतेचा, पण एक माळजप जे काही असतं ते मणी जे काही असतं त्यांच्यावर केलेली सेवा ही अधिक प्रभावी असते. म्हणून मी घाईत एक माळजप मी करून घेते दुपारी जेव्हा किंवा मला वेळ भेटतो तेव्हा सकाळी. आणि फार काही वेळ लागत नाही माळजप करायला, एक 5 ते 7 मिनटात होतं आपलं.
आणि ज्यांना कोणाला कुळदेवतेचा मंत्र तुमचा माहिती नसेल, बऱ्याच जणांना तर कुळदेवताही माहिती नसते. आम्हाला म्हणजे खूप दिवसांपर्यंत माहिती नव्हती. दुसऱ्या देवीची मी पूजा करत होतो. आत्ता आम्हाला माहिती झाली. तर मला माझ्या कुलदेवीचा मंत्र माहिती असल्यामुळे मी त्यावरच माळजप करते. ज्यांना कोणाला नसेल माहिती त्यांनी नवारणव मंत्र जरी म्हटला तरी चालेल किंवा मग महालक्ष्मीचा एखादा मंत्र म्हटला तरीसुद्धा चालेल. तर त्याने आपण माळजप करू शकतो. त्यानंतर संपूर्ण देवपूजा झाल्यानंतर आरती करून घेतली आणि विशेष म्हणजे आज देवपूजेला फ्रेश अशी फुलं होती आणि सगळी खूप छान अशी फुलं होती. गुलाबाची फुलं होती जास्तीत जास्त करून. तर खूप प्रसन्न वाटत होतं आणि मला फुलं असली की पूजा करायला खूप भारी वाटतं. त्या दिवशी मी स्वतःहून पूजेला बसते, सगळे कामं बाजूला सारून आणि सकाळपासूनच घाई करत असते कारण मला निवांत पूजा करायची असते. त्यामुळे मला सजवायला खूप आवडतं देवघर. तर त्यामुळे मी आज पूजा करायला बसली होती. त्यानंतर माळजप केलं आणि पूजा झाल्यानंतर मग मी रोजच्या रोज एक 5 ओळी किंवा मग 1 पेज तरी कुठल्याही ग्रंथाचा वाचायचा प्रयत्न करते, जे की आम्ही तिथेच ठेवलेले असतात. रामायण आता वाचतायत, माझं वाचून झालेलं आहे एकदा, परत मला लावायचं आहे. पण आधी म्हटलं भगवद्गीता करूयात, कारण एकदा वाचल्याने आपल्या काही डोक्यात जात नाही, ते 2-3दा रिपीट केल्यावरच आपल्याला थोडंफार त्यातलं काहीतरी कळतं. तर अशी काहीशी माझी आजची पूजा होती. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा. बाय.